आपल्याबरोबर धनंजय देशमुख आहेत. धनभाऊ मला सांगा, आज म्हणजे 3 महिने झाले घटनेला, काय सांगाल? आज या घटनेला जे अमानुषपणे, निर्दयीपणे, निर्घृण हत्या जी झालेली आहे भावाची, त्याला 3 महिने झाले. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी काही शब्द दिलेले आहेत, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून ज्या काही समित्या नेमलेल्या आहेत, जे काही पथक नेमलेले आहेत, CIDचे, SITचे, पोलीस यंत्रणा आहे, त्यावर विश्वास ठेवून आत्तापर्यंत आम्ही इथपर्यंत आलोत. आम्हाला न्याय पाहिजे. न्यायापेक्षा आम्हाला इतर कुठलीही गोष्ट नाही पाहिजे. परंतु याच्यामध्ये सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांनी करायच्या, सांगायच्या, हे कुठंतरी अजून आम्हाला त्रासदायक होतं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याचा कुठलाही तपास आत्तापर्यंत झाला नाही किंवा ते समोर पण आला नाही. तर अशा गोष्टी काही आहेत त्या झाल्या पाहिजेत. म्हणून आम्ही परत आम्हाला आता आमची काय भूमिका घ्यायची, आम्ही कशाप्रकारे त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचवायचं आहे, यासाठी आम्हाला थोडं विचार करतो आहे आम्ही आणि लवकरच त्या गोष्टी सांगू. चार्जशीटच्या सप्लिमेंटच्या बाबतीमध्ये काय माहिती? नाही, जसं की ह्याच्यातला जो सूत्रधार आहे, मेन मुख्य जो ही ज्याच्या नावाने ही टोळी चालायची, त्यांना सरेंडर व्हायची वेळ का आली? त्यांचे जे शासकीय गार्ड होते, शासकीय अंगरक्षक होते, त्या अंगरक्षकाला कुणी सांगितलं की तुम्ही विड्रॉल व्हा? आणि ते विड्रॉल होताना ते आरोपी त्यांच्यासोबतच असेल तर ते कशा प्रकारचे विड्रॉल झाले? मग त्याला आदेश कुणी दिला? तर ह्या सगळ्या गोष्टी प्रसारमाध्यमांना आता कुठंही आल्या नाहीत किंवा मुख्यमंत्री साहेबांना किंवा उपमुख्यमंत्री साहेबांना या गोष्टीवर कुठंही वक्तव्य केलेलं दिसत नाही. तर त्याची गोष्ट सगळी पब्लिश करावी, माहिती करावी की त्या 2 जे अंगरक्षक होते ह्यातल्या मुख्य आरोपीचे, ते कुणी विड्रॉल केले आणि ते कुणी विड्रॉल केले, मग हा आरोपी कुठं होता, त्यांनी विड्रॉल केल्यानंतर हा आरोपी कसा सरेंडर झाला, सरेंडर होताना ते अंगरक्षक कसे नव्हते, ह्या गोष्टीचा सगळा उलगडा समोर आला पाहिजे. म्हणजे ते ऑर्डर कुणी दिली हा तुमचा प्रश्न आहे? हां, ऑर्डर कोणी दिली, त्यांना सरेंडर कोणी केलं, म्हणजे त्यांना विड्रॉल कोणी केलं त्या अंगरक्षकाला, ही माहिती समाजाला आम्हाला कळणं खूप महत्त्वाचं आहे. ती माहिती आम्हाला समजली पाहिजे. आता 12 मार्च तारीख आहे, काय अपेक्षा करता तुम्ही न्यायदेवतेकडून? नाही, न्यायदेवतेवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, सगळ्या यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे आणि या आरोपींना जे काही मदत करणारे आहेत, हे जे मुख्य आरोपी आहेत सगळे किंवा यांच्या पाठीमागे जे आहेत, यांना शिक्षा होणे हेच आम्हाला त्यांच्याकडून, न्यायदेवतेकडून अपेक्षा आहे आणि आमची ती रास्त आहे मागणी आणि आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे, या न्यायाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. 3 महिने झालेत तरी एक आरोपी फरार आहे, काय वाटतं? नाही, त्याची देखील गंभीररित्या दखल घेऊन, म्हणजे त्याचं काय कारण आहे नेमकं न शोधण्याचं, किंवा जे पोलीस अधिकारी होते त्याच्यासोबत राहणारे, त्यांची इन्क्वायरी झाली का नाही, हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे पोलिसांचा तो मित्र होता, तो एका पक्षाच्या कार्यालयामध्ये पोलिसांसोबत ते जे वागणूक होती त्याच्यासोबत पोलिसांची, तर त्या संदर्भात काही माहिती समोर त्यांना घेतली आहे का, हे सुद्धा आम्हाला माहीत झालं पाहिजे. अंजली दमन यांना असा आरोप केला आहे की धनंजय मुंडेसोबत 10 जणांना आणखी आरोपी करा, सहआरोपी. नाही, ह्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्याच्यातलं मुख्यमंत्री साहेब म्हणल्याप्रमाणे कोणालाच ते सोडणार नाहीत. मग त्या दृष्टिकोनातून अंजलीताई दमानिया यांनी जी काय माहिती त्यांना दिली असेल आणि ती माहितीची जी दिलेली त्याची शहानिशा होऊन आणि त्याचा तपास होऊन जर ते आरोपी ह्याच्यात असतील तर ते आरोपी करण्यात यावे, मग ते कुणीही असं नका. तर ती सुद्धा रास्त मागणी आहे आणि आम्ही तसंच सांगतोय की ह्याच्यातलं कुणीच सुटलं नाही पाहिजे, ह्या टोळीतलं कुणीच सुटलं नाही पाहिजे या आरोपीमधून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मुंडेबाबत कुठलेही पुरावे आमच्याकडे नाहीत. ते आत्तापर्यंत जे चार्जशीट तयार झाले त्याच्यात CDR आहेत, कॉलिंग आहे, हे कन्फर्म आहे. परंतु त्याच्यामध्ये कुठं गुंतागुंत आहे का, त्याच्यामध्ये कुठं पुढचं जे सप्लिमेंटरी चार्जशीट आहे त्याच्याविषयी अजून मुख्यमंत्री साहेब बोलले नाहीत. सप्लिमेंटरी चार्जशीट हे बनणं बाकी आहे, तपास राहिलेला आहे. कृष्णा आंधळे हा फरार आहे, त्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील अशी आम्हाला म्हणजे माहिती मिळते की या गोष्टीमध्ये अजून काही आरोपी होणार आहेत, ज्यांनी जाणीवपूर्वक जे पहिले नाव आले होते त्या लोकांना पकडण्यासाठी प्रयत्न केला. त्यांना माहीत नव्हतं ह्याचा जो सूत्रधार आहे तो ह्याच्यात आहे, त्या सूत्रधाराला वाचवण्यासाठी खरं तर ही तळमळ केलेली होती त्यांनी, दुसरं ह्याच्यात कुठलंही कारण नाही. आता म्हणजे आज कोर्टामध्ये तारीख आहे ह्याच्या बीडच्या, की दोन्ही जे खटले आहेत ते बीडलाच चालवात अशी मागणी केलेली आहे. बीड न्यायालयाने असं सांगितलं होतं की हायकोर्टाची परवानगी असेल तर आम्ही इथं खटला चालवतो.
आता ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कायद्यानं आहेत. जे काही माहिती येईल समोर ते आपल्याला कळणारच आहे. त्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही. तुम्ही काल बारामतीला होते. तुम्ही अजितदादा बारामतीचे आहेत, मुळात ते बीडचे पालकमंत्री आहेत आणि तुम्ही तिथं जाऊन त्यांना म्हटलं की आम्हाला न्याय द्या. काय वाटतं तुम्हाला हे तुम्ही तिथं गेल्यानंतर आणि परिस्थिती म्हणजे काय काय परिस्थिती? नाही, तिथं गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली की इथल्या परिस्थितीविषयी बऱ्यापैकी अजितदादांना कोणी असं प्रॉपर सांगितलेलं नाही किंवा त्यांना माहिती नसेल किंवा त्यांना वेळ नसेल. परंतु त्यांनी एकदा हे सगळं जाणून घेतलं, सगळं खोलपर्यंत जर माहिती घेतली तर नक्कीच त्यांना एक धक्का बसेल की कसं काय एवढी भयावह इथली परिस्थिती आहे आणि कशाप्रकारे हिला नियंत्रणात आणता येईल. मग ते जेल प्रशासनातल्या गोष्टी असतील, त्या पोलीस यंत्रणेमधल्या काही गोष्टी असतील, यावर त्यांनी जाणून घेतील लवकरात लवकर आणि निर्णय घेतील आणि माहिती चालू करतील, तपासात चालू करतील, अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. या घटनेचा पूर्ण अहवाल तुम्ही बनवून मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत असं तुम्ही म्हटलात. हे कधी तुम्ही भेटणार आहेत त्यांना? मुख्यमंत्री यांना तर भेटणार आहेत आम्ही. त्यांना एक निवेदन पण देणार आहोत. परंतु जे न्यायालयीन समिती आहे त्यांना आम्ही सगळी माहिती प्रॉपर देणार आहोत आणि प्रतिलिपी SP साहेबांना देखील ती गोष्ट आम्ही सांगणार आहोत, ती देणार आहोत. ओके, धन्यवाद. कॅमेरामॅन अमित आडेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.